बुद्धकालीन कथा. खादाड राजास भगवंताचा उपदेश. भगवान बुद्धाच्या काळातील ही घटना आहे. तेव्हा कोशल देश भरभराटीच्या शिखरावर होता. कोशल देशाची राजधानी श्रावस्ती तर भगवान बुद्धाच्या वास्तव्याने पुनीत झालेले महानगर होते. भगवंतांनी श्रावस्तीमध्ये जेवढे वर्षवास केले तेवढे कोटीही केले नाही. तसेच वेगवेगळे धम्म उपदेशसुद्धा याच ठिकाणी केले आहेत. अंगुत्तर निकाय, मज्जिम निकाय, दिग निकाय, संयुक्त निकाय यामधील 871 सूत्र व जातक कथापैकी 416 कथा व पुब्बाराम व श्रावस्तीच्या आजूबाजूच्या भागात सांगितल्या आहेत. म्हणून त्या काळी श्रावस्ती नगर हे भगवान बुद्धाच्या उपदेशाचे धम्म केंद्र बनले होते. हे नगर अत्यंत संपन्न व घनदाट लोकवस्तीचे होते. तसेच कोशल देशाची राजधानी असल्यामुळे व्यापार, कृषी व्यवहार व उद्योगधंद्यामध्ये हे नगर प्रसिद्ध होते. 80,000 गावे असलेल्या कोशल देशाची राजधानी सुद्धा याच नगरात होती. एवढ्या मोठ्या देशाचा राज्यकारभार सांभाळणारा राजा प्रसंजित मात्र आळशी बनला होता. त्या राजाचे सर्व लक्ष ऐश आरामी जीवन व वेगवेगळे पदार्थ बनवून दिवसभर खात राहणे, झोपणे, झोपेतून उठले की पुन्हा वेगळा प्रकार खाण्यास लागत असे. त्यामुळे राजा खादाड तर झालाच, परंतु शारीरिक मेहनत नसल्यामुळे लठ्ठ झाला. या लठ्ठपणामुळे त्याला वेगवेगळे आजार होऊ लागले. परंतु एवढ्या मोठ्या देशाचा राजा, त्याला कोण सांगणार व कमी खाण्याबाबत कोण सूचना देणार. त्यामुळे राजा लठ्ठ व रुग्ण झाला होता. त्याचे सर्व लक्ष खाण्यावर केंद्रित झाले होते. त्यामुळे राजाला उठणे बसणे कठीण झाले होते. एवढेच काय, पण श्वास घेण्याला सुद्धा त्रास होत होता. पोट मोठे झाल्यामुळे त्यांना उठवायला सेवक लागत असत. वजनही खूप वाढले होते. त्यामुळे सर्वांना भीती होती की राजाचे कधी काय होणार. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती नगराच्या काही अंतरावर एका गावी भिक्षू संघासहित प्रवचनाकरिता आले होते. त्यावेळी नगरातील श्रेष्ठी व प्रमुख लोक प्रवचन ऐकण्यासाठी आले होते. राजा प्रसंजित ही आपले अंगरक्षक व इतर प्रमुख मंडळीसह आला होता. भगवंताचे प्रवचन सुरू झाले. राजा प्रसंजित भगवंतासमोर बसले व नेहमीप्रमाणे भरगच्च जेवून आल्यामुळे थोड्याच वेळात डुलक्या घेऊ लागला. एवढेच नाही तर त्याचे घोरणेसुद्धा सुरू केले. घोरणेसुद्धा हळू नाही तर जोरजोरात घोरत होता ते भगवंताच्या समोर. त्यामुळे प्रवचनात बाधा येत होती. सर्व भिक्षुगण व इतर श्रावक अस्वस्थ झाले, कारण राजाला कोणी म्हणावे, कोणी म्हणाले तर शिक्षा भोगावी लागेल. परंतु प्रसंग गंभीर बनला होता. भगवंताने राजाकडे पाहिले. त्याच्या बेढप प्रकृतीकडे बघून भगवंतांना त्याच्याबद्दल करुणा निर्माण झाली. भगवंत म्हणाले, महाराज, आपण संपूर्ण जीवन प्रमाद व आळसातच घालवणार काय? हे जीवन झोपेतच संपवणार काय? आपण जागृत जीवन कधी जगणार? महाराज, भोजन म्हणजे जीवन आहे काय? माणसाने भोजनाकरिता जगावे की जगण्याकरिता भोजन करावे? असे प्रश्न राजाला विचारले. प्रसंजित राजाला आपल्या वर्तनाची लज्जा वाटली. त्यांनी भगवंताला सांगितले, भगवंत, हा सर्व दोष भोजनाचा आहे. त्यामुळेच माझे स्वास्थ्य बिघडले आहे. यातून मुक्त कसे व्हावे हेच मला कळत नाही. तेव्हा भगवंत त्यांना म्हणाले, महाराज, आपले म्हणणे चूक आहे. आपला दोष लपविण्यासाठी आपण भोजनाला दोष देत आहात. भोजन आपल्या तोंडात आपोआप जाते काय? नाही भगवंत, दोष माझाच आहे. मला मार्ग सांगा. तेव्हा भगवंतांनी राजाच्या बाजूलाच बसलेल्या राजाच्या अंगरक्षका सुदर्शन याला उद्देशून भगवान म्हणाले, तू कसा अंगरक्षक आहेस? महाराजाचे अंग विकृत होत चालले आहे. रोगाचे माहेरघर झाले. तू अंगरक्षक म्हणून कोणती रक्षा करत आहे? हे सुदर्शन, मी आज तुला सांगत आहे की महाराज जेव्हा जेव्हा भोजन करतील तेव्हा तू त्यांना सावध कर. ते पुन्हा पुन्हा जेवण मागतील तेव्हा तू त्यांना सावध कर. त्यांच्यासमोर उभे राहा. त्यांना नेहमी जेवण करताना सांगत राहा, महाराज, जास्त खाणे आरोग्यास हानिकारक आहे. महाराज तुझ्यावर रागावतील तरी घाबरू नकोस. तुला शिक्षा देतील तरी घाबरू नकोस. वेळ पडल्यास त्यांना मी काय सांगितले याची आठवण करून दे. राजा प्रसन्नजीतच्याही मनावर बराच परिणाम झाला व अंगरक्षक सुदर्शनास भगवंतांनी दिलेली सूचना त्यानेही ऐकलीच होती. सुदर्शन अंगरक्षक त्याचे कर्तव्य बरोबर करीत राहिला. त्याला सुरुवातीचा महिनाभर खूप त्रास झाला. राजाला जेवताना टोकणे गंभीर गुन्हा असू शकतो व राजा त्याला फाशीसुद्धा देऊ शकतो. परंतु सुदर्शनाला
भगवंताचे शब्द आठवत होते व त्याचा शब्दाचा आधार घेऊन तो हे कृत्य करीत होता. 3 महिन्यानंतर भगवंताची मानसिक चिकित्सा काम करून गेली. राजाचे वजन कमी झाले, पोट कमी झाले, शरीर आकर्षक व सुडौल व्हायला लागले. राजाला उत्साह वाटायला लागला. नवीन तरतरी आली, शरीरात चपळता आली. 3 ते 4 महिन्यात राजाचे शरीर निरोगी व सुडौल व सुंदर बनले. राजाने भगवंताचे उपकार मानले व भगवंतांना भेटण्यास गेले. तेव्हा भगवंत म्हणाले, हा चमत्कार तुमचे अंगरक्षक सुदर्शन याचा आहे. आता ते तुमचे खरे अंगरक्षक बनले आहे. सुदर्शन व भगवंत यांनी एकमेकाकडे पाहून स्मित केले. नंतर राजाने अंगरक्षक सुदर्शन यांना आपल्या राज्यातील एक छोटा भाग दान दिला. अशा प्रकारे अति खाणे आरोग्यास कसे घातक आहे याचा उपदेश दिला व त्यामुळे राजाचे पुढील जीवन सुखकारक बनले. मित्र हो, अति खाण्यामुळे राजाचीच काय परंतु कोणाचीही हीच कथा होते. तरी जेवणातील संयम ठेवूनच आहार सेवन करावा, ज्यास सम्यक आहार म्हणता येईल. साधू साधू साधू.